अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना। स्पेशली तुम्हाला सांगायची अशी गोष्ट आहे की चॅनल आपला मॉनिटाईज झालेला आहे। त्यासाठी तुमचे खूप आभार मनापासून की तुम्ही मला साथ दिली, माझ्या काहीतरी गायडन्स तुमच्यापर्यंत पोहोचत गेल्या। स्वामी समर्थ आणि नवनाथ महाराजांची आपल्यावर माझ्यावरती कृपादृष्टी कुठेतर होती, म्हणून आज मी तुमच्यापर्यंत हे सगळे काही गायडन्स देत राहिले। त्यामुळे माझा चॅनल आज मॉनिटाईज झालेला आहे। बट अजून गुगल ॲडसनचा कोड येतो, तो काय अजून मला कोड जो असतो तो अजून काय आलेला नाही आहे, पण येईल 4-8 दिवसामध्ये येईल। पण आपला चॅनल मॉनिटाईज झालेला आहे। हे तुमच्या कृपेने आहे, स्वामींच्या कृपेने आहे। मलाही खूप बरं वाटलं, कारण माझा चॅनल एका दिवसातच मॉनिटाईज झाला, कारण याच्यावरती कोणतंच कॉपीराईट नव्हतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे होतं ते रिअल होतं, त्यामुळे आणि मी जे आहे ते तुमच्या पुढे रिअलच आहे। त्यामुळे स्वामींची मला साथ लाभली, तुमची साथ लाभली, आणि स्वामींच्या मदतीने किंवा नवनाथांच्या आशीर्वादाने आज चॅनल माझा मॉनिटाईज झालेला आहे। मॉनिटाईज म्हणजे प्रमोशन झालं, म्हणजे कंपनीकडून किंवा यूट्यूबच्या चॅनलवरून मी अजून पुढे ग्रोथ करू शकते। आणि या प्रमोशनच्या थ्रू मला कंपनी किंवा यूट्यूब चॅनल मला इन्कम देऊ शकते। हा यूट्यूब चॅनलकडून मी इन्कम म्हणजे महिन्याचं जे इन्कम असतं, आपला पैसा काही असतो, मी जे काही काम करेल यूट्यूबवरती त्याचा पैसा माझा यायला सुरुवात झाली, म्हणजे माझं प्रमोशन झालं। मॉनिटाईज चॅनल होणे म्हणजे हे आपण आता प्रमोशन म्हणजे हे फिक्स झालं आता कायमस्वरूपी। जिथपर्यंत मी असेल किंवा जिथपर्यंत हे यूट्यूब चॅनल असेल तिथपर्यंत हे आता फिक्स झालं, असा याचा गृहीतार्थ होतो। चला, आज मी टॅरो रीडिंगची दुसऱ्या काही गोष्टींवरती करणार आहे की तुमच्या आयुष्यामधल्या काही गोष्टी ज्या आता आहेत, जे सुरू आहे तुमच्या लाईफमध्ये, ज्या काही गोष्टी असतील किंवा महत्त्वाचं म्हणजे नाती जी तुमची आहेत, त्या नात्यांबद्दलच मी तुमच्याशी आज डिस्कस करणार आहे की ती नाती तुमची कशी आहेत, कशी राहिलेली आहेत, की तुम्ही त्यांच्याशी कसं राहत आहे। हा स्पेशल व्हिडिओ असणार आहे की मी, आणि हे कार्डवरती नाही बघणार, आज कवड्यांवरती बघणार आहे। मला कवड्यांवरती सुद्धा जमतं, मला ते सुद्धा अभ्यास आहे। जितकं मला समजतं तितकंपर्यंत मी इतिहास तुमच्यापर्यंत पोचवेल या कवड्यामार्फत। बट असं मला वाटतं की तुम्ही नातं तुमची कितपत चांगली जपता। तुम्हाला आई वडील, बहीण भाऊ, बायको, मुलं, हे सगळे बायको आणि मिस्टर तुमचे, असं म्हणजे दोघांसाठी आहे, हे कोणासाठी कोणीही बघू शकता। जर असं काही असेल तर मी सांगेन तुम्हाला आज की तुमची एनर्जी काय सांगते आहे, तुम्ही कितपत योग्य आहे, तुमचं स्वतःचं व्यक्तिमत्व कसं आहे सगळ्या नात्यांसाठी। ओम नमो देवाय। बघा, सध्याची नाती तर अशी परिस्थिती आहे की तुमच्या कामाच्या वेगामुळे तुम्हाला आता परिस्थिती हँडल करणं होत नाहीये, प्रत्येकाला वेळ द्यायला जमत नाहीये। बट त्यातून सुद्धा तुम्हाला आठवण येते, तुम्हाला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करावासा वाटतो, पण ते सुद्धा तुम्हाला कधी कधी जमत नाहीये। कमी जास्त आयुष्यात चढ उतार सुरू आहे, पैशाचे काही देवाणघेवाण कमी सुरू आहे, त्याबद्दल सुद्धा तुम्हाला त्रास सुरू आहे। मनाची चंचलता वाढलेली आहे आणि रिलेशन कुठेतरी थांबण्याचा प्रयत्न करत आहे। थर्ड पार्टी सिच्युएशन सुद्धा तुमच्या लाईफमध्ये इन्व्हॉल्व आहे। असं नाही की ते लव्ह रिलेशनसाठी असावं, ते असं सुद्धा असू शकतं, कामा ठिकाणी असू शकतं, घरामध्ये असू शकतं। बट तुम्हाला वेळ देण्यासाठी इतका वेळ तुमच्याकडे आता नाही आहे। आयुष्यातल्या जबाबदाऱ्या इतक्या वाढलेल्या आहेत की तुम्ही आता थांबू शकत नाही आहे, आणि दुसऱ्यांसाठी वेळ देणं हे तुमच्यासाठी आता पॉसिबल नाही आहे। जरी तुम्हाला वेळ द्यायचा वाटला तरी आठवण येते सगळ्या नात्यांची, सगळ्यासाठी वेळ द्यावा असं वाटत असतं, पण इतकं बिझी आता लाईफमध्ये तुम्ही झालेला आहात की सगळे नाते जपून ठेवणं हे तुम्हाला आता ते खूपच आता एनर्जी तुमची बदललेली आहे, कामामध्ये जास्त व्यस्त आहे। पण अजून पण अशी आहे की थर्ड पार्टी सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये आहे, सगळ्यांसाठी नाही आहे हे, कुणाकुणासाठी आहे की थर्ड पार्टी सुद्धा इन्व्हॉल्व आहे तुमच्या आयुष्यामध्ये। तिथं सुद्धा तडजोड करणे, तिथंच तुमचं जास्त वेळ जात आहे। त्यामुळे सुद्धा तुम्हाला फॅमिलीमध्ये वेळ देणं सुद्धा तुम्हाला जमत नाहीये। फॅमिली तुमच्या भले जरी तुम्ही घरी असेल किंवा कामावर असेल किंवा घरी लेडीज असतील, म्हणजे लेडीजसाठी आणि जेंट्ससाठी दोन्हीसाठी एनर्जी आहे। जरी लेडीज जर घरची कामं करत असेल तर थर्ड पार्टी रिलेशनसाठी तुमचा जास्त वेळ जात आहे, आणि स्वतःचं भविष्य
स्वतःचे करिअर फोकस करणे ह्यावरती जास्त तुमचा फोकस आहे. त्यामुळे इतर नात्यांवरती तुम्ही वेळ देऊ शकत नाहीये. वेळच पुरत नाहीये तितका की तुमच्या दुसऱ्या रिलेशनसाठी, दुसऱ्या नात्यांसाठी तुम्हाला वेळ देता यावा. प्लस अजून मला असं दिसतंय की लहान लेकरांसाठी किंवा तुम्ही लहान लेकरांसाठी खूप बिझी आहात. त्याच्यावरती सुद्धा तुमचं जास्त फोकस आहे. आणि संतती प्राप्तीसाठी सुद्धा तुम्ही ट्राय करत आहात. एखादा टॉवर मुव्हमेंट तुमच्या आयुष्यामध्ये येऊन गेलेला आहे. ते एकतरी 2 कारणं आहेत तिथे. एकतर पैशा रिलेटेड कर्ज काहीतरी आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला कोर्ट कचेरी करावी लागली. एकतरी ते कारण आहे आणि दुसरं कारण आहे थर्ड पार्टी रिलेशन, ज्याच्यामुळे तुम्हाला तुमचे पार्टनर जे आहे ते एकतरी तुम्हाला सोडून गेलेलं असावं. त्याच्यासाठी तुम्हाला कायदेशीर गोष्टीमध्ये थोडंसं थांबावं लागलं. असं काही गोष्टी आहेत ज्या तुमच्या ह्या 2 गोष्टींमुळे तुमचा कायदेशीर जास्त निगडीत संबंध यायला लागलेला आहे. अजून थोड्या दिवसांनी तो जास्तमध्ये होत जाईल हे सुद्धा दिसतं आहे. अजून स्थिर नाहीये, मनस्थिती स्थिर नाहीये तुमची. असं वाटतं आहे की आता माझं संपलेलं आहे. माझ्या आयुष्यात काही पॉझिटिव्ह घडेल किंवा नाही, हे मी सांगू शकत नाहीये. असं तुम्हाला फील झालेलं आहे की मी या खड्ड्यातून आता बाहेर पडणार नाहीये. संपलेलं आहे माझं सगळं, इथंच थांबलेलं आहे. अजून असं आहे की संततीसाठी जे प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासाठी आत्ता अशी सिच्युएशन आहे की ते IVFसाठी ट्रायसुद्धा करणं त्यांची इच्छा आहे. पण त्यांचं आता एका अशा मार्गावरती आहेत, अशा रस्त्यावरती उभे आहेत, की त्यांना इकडं जावं की इकडे जावं हे त्यांना समजत नाहीये. काय योग्य आहे माझ्यासाठी आणि काय योग्य नाहीये. दोन्हीसुद्धा तुमच्यापुढे ऑप्शन आहे. दोन्हीसुद्धा प्रश्न तुमच्याकडे आहेत, की रिझल्ट कशातून जास्त येईल आणि मला काय केलं पाहिजे? हा सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये पर्याय आहे. तुम्ही त्यासाठी सुद्धा खूप टेन्शनमध्ये आहे. पण आणि PCODच्या प्रॉब्लेममुळे सुद्धा तुम्हाला त्रास होतो आहे बरं का. असं नाहीये की तुम्हाला भविष्यात जास्त कल तुमचा IVFकडे जास्त वाटतोय मला. कारण तुम्हाला असं वाटतं की इतका पैसा घालून जर आपल्याला काहीतरी सक्सेस होत नसेल, तर नक्कीच आपण IVFकडे ट्राय करावं, IVFकडे जावावं. एकदाच पैसे घालून घ्यावेत की एकदाची कटकट मिटून जाऊ दे, असं सुद्धा तुम्हाला वाटते. पण कधी-कधी असं वाटतं की नाही, IVF नको आपल्याला, ते नको. आपल्याला नॅचरलीच हवं आहे, आपल्याला नॅचरलीच ट्राय करायचं आहे. परत आणि मन वळलं की तुम्हाला परत आणि असं वाटतं की प्रेग्नन्सी नॅचरलीच ट्राय झाली पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये. तेच माझ्यासाठी बेस्ट आहे, हे सुद्धा तुम्हाला वाटतं आहे. पण आता निर्णय कुठला घ्यावा, ह्यासाठी तुमचं आता कन्फ्युजन आहे की मी निर्णय कोणता घ्यावा. यावरती मी तुम्हाला सोल्युशन देईन की निर्णय कोणता घ्यावा, येस की नो. मी एकच कार्ड काढणार आहे याच्यासाठी. कोणता निर्णय घ्यावा? अरे बापरे, यस आहे. नॅचरली प्रेग्नन्सी आहे ताई तुमच्या नशिबामध्ये. दादा तुमच्या नशिबामध्ये, कोणीही असू शकतो तुमच्यामध्ये, त्यांच्या सगळ्यांच्या नशिबामध्ये नॅचरली प्रेग्नन्सी आहे. मला नक्की माझ्या तोंडात ताई नाव आलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला ज्या कोणी रिलेशनशिपमध्ये प्रेग्नन्सीसाठी ट्राय करत असतील त्यांच्यासाठी हे नक्कीच असणार आहे. जे कोणी बघत असेल त्यांना हे रेझोनेट होत असणार आहे. श्री स्वामी समर्थ. आता पुढचा असा आहे की तुमच्या आयुष्यामध्ये भावाभावामध्ये वाद सुद्धा दिसतोय. भावाभावामध्ये वाद दिसतोय. जमीन जागा काहीतरी असेल तुमच्यामध्ये जे कर्जामध्ये चालू आहे. कर्ज मध्ये असं काहीतरी आहे. भावाभावाची एनर्जी म्हणजे त्यात पण एनर्जी दिसते आहे. पण या दोघांमध्ये आता तिसरा व्यक्ती इन्व्हॉल्व झालेला आहे. त्यामुळे तुमच्यामधली सिच्युएशन बदललेली आहे आणि प्रॉब्लेम क्रिएट झालेले आहेत. हे सुद्धा तितकंच सत्य आहे. यातून रिझल्ट आता काय मिळेल? श्री स्वामी समर्थ. हे सगळं कधीपर्यंत मिळेल? हे सगळं कधीपर्यंत मिळेल? हे सगळं कधीपर्यंत मिटेल? कधीपर्यंत मिटेल हे सगळं? थांबेल की नाही हे सगळं? किती दिवसात याच्यासाठी ग्रोथ होईल? मला प्लीज रिझल्ट द्या याच्यासाठी की माझे व्ह्यूअर्स आहेत त्या आयुष्यात ग्रोथ कधी करतील? हे सगळं मिटेल का? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 8 9 9 बघा,
ग्रोथ तर आहे तुमच्या आयुष्यामध्ये, थोडेसे प्रॉब्लेम सुटण्याचा प्रयत्न आहे, पण थर्ड पार्टी जे आहे तुमच्या आयुष्यामध्ये तिथून सावध राहा. आणि पर्सनल म्हणजे ज्यांचे अनैतिक संबंध असतील, कुठे थर्ड पार्टीशी तुम्ही पार्टनरशी डील करत असाल, तुमचे कुठेतरी अनैतिक संबंध असतील किंवा कुठल्या तर गोष्टीमध्ये लव्ह रिलेशनसाठी जास्त स्ट्रॉंग वाटते इथं, की त्यासाठी जरासा विचार करणे गरजेचं आहे. एकतरी तुम्हाला तो व्यक्ती फसवत आहे, एकतरी तुमच्या दोघांमध्ये तिसरा व्यक्ती आहे, नाहीतर तुमचा पार्टनर तरी तुम्हाला फसवत आहे. हे दोन्हीपैकी एक आहे. तुम्हाला हवा तेवढा रिस्पॉन्स तुमच्या पार्टनरकडून नाहीये. 100% सत्य असन म्हणजे त्यांच्याकडून तुम्हाला रिस्पॉन्स यावा, दोघांचं मन एकमत व्हावं, असं तुमच्या दोघांमध्ये आता सिच्युएशन सुरू नाहीये. पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी कायदेशीर गोष्टींमध्ये तुमचं आता इन्व्हॉल्व होण्यासाठी किंवा त्यामध्ये प्रोसेस आता जर तुमची त्यामध्ये जाण्यासाठी आता तुमचं जर वाटत असेल तसं काही होणार आहे. आणि जरी झालं जरी असेल, तरीसुद्धा मला असं वाटतं की त्यातून तुमचा काहीतरी एक निर्णय लागणार आहे. लवकरच त्याचा निर्णय लागेल असं वाटतंय मला. काहीतरी स्टॉप घेणार आहे. तुम्ही याच्यावर काहीतरी निर्णय घेताना दिसत आहे. एकतरी कुठेतरी थांबावं, नाहीतर यातून कुठेतरी बाहेर पडावं. हे तुम्हाला आता वाटत आहे, की हे नको आहे आता, बस झालं हे सगळं, असं तुम्हाला वाटतं आहे या सगळ्यातून. पण हे लवकरात लवकर तुमचं कव्हर होऊन जाईल असं मला वाटतं, की जास्त दिवस तुमच्या ह्या गोष्टीसाठी राहणार नाहीये. खूपच तुम्ही टेन्शन घेतलेलं आहे, की या गोष्टीचं, की ह्या सगळ्या गोष्टी कधी सेट आउट होऊन जातील, हे सगळं तुम्हाला वाटतं आहे. पण हे होईल लवकरात लवकर. ॲडव्हान्स गायडन्स काय आहे माझ्या व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यासाठी, ॲडव्हान्समध्ये गायडन्स काय आहे? श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. बघा, 4 महिने अजून जाऊ देत. तुम्हाला फरक यामध्ये दिसेल. 4 महिने तरी फरक दिसेलच तुम्हाला. नक्की मला त्याच्यासाठी कुणाकुणाला 4 महिने आणि 2 महिने हे जास्त स्ट्रॉंग एनर्जी दिसते आहे. 4 महिन्याची जास्त स्ट्रॉंग आहे. येणारी आता ही अमावस्या झाली. येणारी 4थी अमावस्या जी असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह काहीतरी घेऊन येईल. आणि येणारी दुसरी अमावस्या जी आहे, येणारी ही एक झाली, ही झालेली सोडून द्यायची. 1, 2 अमावस्या अजून आहेत, त्यात तुम्हाला रिझल्ट मिळेल. चांगला रिझल्ट मिळेल. पण ह्याच्यासाठी काही गोष्टी ज्या आहेत तुम्हाला थोडंसं मॅनेज करावं लागेल. काही गोष्टी रेमेडी आहेत त्या फॉलो कराव्या लागतील. ती रीडिंग जर तुमच्यापर्यंत आली असेल तर नक्की मला मेसेज करा, की ताई तुम्ही मला असं म्हणजे आम्हाला सांगितलं होतं, सगळं गायडन्स दिलं होतं, पण अमावस्येच्या ह्या 4 अमावस्येला काय तुम्हाला रेमेडी करायची आहे ते मी पर्सनलला तुम्हाला सांगेन. माझा नंबर मी खाली दिलेला आहे, त्याच्यावरती मला मेसेज करा आणि मला विचारा, की ताई असं आम्ही यूट्यूबवरती एनर्जी चेक केली, एनर्जी आम्हाला मॅच झालेली आहे, त्यामध्ये आम्हाला काहीतरी तुम्ही मार्क देणार होता किंवा काहीतरी रेमेडी देणार होता, ते आम्हाला द्या. हे मला कमेंट करा, म्हणजे मी तुम्हाला ह्या सगळ्यातून सांगेल की काय करायचं आहे तुम्हाला. तर काय करायचं आहे ते मी सांगेल तुम्हाला. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.